ऐकायसी बापुरी गाव मात्र तू. अरे काय ते 5 गाव मागितले होते, ते 5 गाव सुद्धा तू दिले नाही. एवढा हलकट आहे तू. दुर्योधनाला द्रोणाचार्य बोलताय. तुझा पराक्रम भला गोगहिनी कडो आला. आम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला विराटाच्या गाई चोरायला गेले होते ना, त्यावेळी तुझा पराक्रम पाहिला दुर्योधना. एकट्या अर्जुनाला 11 अक्षरांनी सेना नागवली होती. हे पराभविले सकळा एकेची पार्थे. एकट्या पार्थाने सगळ्याला नागव उघडं करून पळवून मारलं होतं. भीमा अर्जुन महावीरो साह्यजासी सकळ रूपवरो. हो, भीम अर्जुन हे तर पहिलेच महावीर आहे, पण अनेक राजे सुद्धा त्यांना सहाय्य करण्यासाठी तव आले. कर्ण म्हणे साचार कृपाचार्य. आणि कर्ण कृपाचार्याला बोलत आहे, हे गुरु महाराज. परी मदपासी इंद्रदत्तो शक्ती असे तिये पार्थो. अहो, माझ्याजवळ इंद्रदत्त नावाची शक्ती आहे, त्याच्यामुळे मी पार्थाला आजी मारीन भ्रांत रणा माझी. आज मी अर्जुनाला मारल्याशिवाय सोडणार नाही, असा कर्ण बोलत आहे. ऐसे म्हणून उठावला गळभार सिद्ध जाहला. असं म्हणल्यानंतर उठला ना, आपला गळभार सिद्ध करून रथ हे केला, तयार केला. परी अंधकार असे पडला न दिसे काही. आता त्यावेळेला अंधाराची रात्र होती, काही दिसायला तयार नव्हतं. गांधार म्हणे सैनिका तुम्ही हाती धरा दीपिका. आणि मग गांधारांनी सांगितलं, सैनिक हो, तुम्ही आता कंदील हाती धरा, दिवे हाती धरा. कैसेची पांडव दळी देखा पाजळीले दीपक. आणि पांडवांच्या दळ्यामध्ये तिकडे सुद्धा दिवे लावले गेले होते. लखलखाट शस्त्रांचा आणि प्रकाश दीपिकाचा. दिव्याचा प्रकाश आणि शस्त्र चमकणाऱ्या तलवारीचा प्रकाश सुद्धा पडत होता. हे सैन्य शोभाय किवाच्या न वर्णवे. एका मुखाने त्या सैन्याची शोभा काय वर्णन करावी. प्रतिरथी दीप 10 गजी 7 शोभती पहा. तिथे काही एकच कंदील नव्हता, एका रथावर 10 कंदील होते. अशी रथाची शोभा दिसू लागली. परस्परे मांडिले महाद्वंद्व युद्ध. आणि दोघांमध्ये 2 युद्ध आता त्या ठिकाणी चालू केलं. घोरांदर युद्ध जाहले अशुद्धाचे पूर चालिले. घोर युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. रक्ताच्या नद्या वाहा लागल्या, पूर वाहत होते. भीम दुर्योधन झुंजले अति निकराने. आणि भीम आणि दुर्योधन अति निकराने झुंजलेले आहे. तेव्हा सहदेवासी करणे पराजित करुणी म्हणे. सहदेवाला कर्णाने पराजित केला. आणि काय बोलत आहे कर्ण. बाळा तुझे मज कारणे काम नाही. आणि मग सहदेवाला सांगितलं, हे बाळा तू छोटा आहे, तुझं माझ्यासोबत युद्ध करायचं काही काम नाही, असं कर्ण लायण्या भावाला बोलला. मी मारितो आजी कुठे परी कुंतीने वर्जिले माते. अरे मी तुला आजच मारत होतो, पण तुझ्या आईने कुंतीनं माझ्याकडून वरदान घेतलं. हे खेळ धरून चित्ते मुरडला मग. आणि म्हणून त्याने मनामध्ये खेद केला. आणि आता सहदेव सुद्धा मुरडला तिकडे. तव गांधारणाना परी स्ववीराची स्तुती करी. आणि मग गांधार आपल्या कर्णवीराची स्तुती करत होता. मग ते पांडव दळावरी शरधारी वरुषले. आणि मग पांडव दळावरती त्यांनी अनेक शर म्हणजे बाण सोडले. त्याही पांडव सैन्य पिढले देखोनी कृष्ण पार्था बोले. आणि मग त्याच्यामुळे अनेक सैन्य घायल झालं पांडवाकडचं. त्यावेळेला कृष्ण अर्जुनाला काय बोलत आहे. हे सर्व एकवटले सैन्य क्षय करीतील. आता जर ही एकत्र आले सर्व कौरव, तर आता आपलं सैन्य मारल्याशिवाय राहणार नाही. तरी चाल पावेगवंत मग सात्यकी आणि पार्थ. आणि मग त्या चाल बाबा लवकर अर्जुना असं देवानी म्हटल्यानंतर सात्यकी आणि पार्थ याही द्रोण करणार बहुतो केले कासा विसी. आणि त्या दोघांना सुद्धा कर्णाने कासावीस केलेलं होतं. यावरी पांडवाचे दळो कर्ण द्रोणी पळविले सकळ. आणि आता पांडवाचे दळ कर्णाने आणि द्रोणाने सर्व पांडवांचं दळ सैन्य पळवायला लावलं. तव धर्म होऊन या व्याकुळो सांगे दुःख अर्जुनासी. आणि मग धर्मराजाला त्रास व्हायचा, कारण धर्मराजा हे सज्जन आहे. आपल्या सैन्याला किंवा तिकडच्या सैन्याला जरी त्रास होत असेल तर धर्मराजाचं मन व्याकुळ व्हायचं. असं व्याकुळ मनाने अर्जुनाला धर्मराज बोलत होते. हे ऐकोनी ऋषिकेशी आला घटोत्कचा पासी. असं ऐकल्यानंतर परमात्मा घटोत्कचाच्या जवळ गेले.
युद्ध करी म्हणून तयासी आज्ञा पिले. आणि सांगितलं, हे घटोत्कचा, आज तुला निर्वाणीचं युद्ध करायचं आहे, माझी आज्ञा आहे. म्हणे गा घटोत्कचा पाहे आजी तुझा समय आहे. आजचा दिवस तुझ्याकडे गेलेला आहे घटोत्कचा, तुला निर्वाणीचं युद्ध करावं लागेल. हा कर्ण शांत न होये तुझ वाचोनी. कर्ण तुझ्याशिवाय कोणालाच मरणार नाही असं मला वाटते. हा घटोत्कच उठावला वर कर्णावरी चालिला. आणि मग घटोत्कच उठावला आणि कर्णावरती स्वारी करून चाललेला आहे. गांधारे दुःशासन धाडला कर्ण रक्षणार्थ. आणि गांधार म्हणजे दुर्योधनाने दुःशासन सुद्धा कर्णाच्या रक्षणासाठी पाठवला. इतुक्यात जटासुराचा पुत्र अवलंबू नाम निशाचर. आणि जटासूर नावाचा राक्षस, त्याचा अवलंब नावाचा पुत्र दुर्योधनाचा मित्र होता. तो दुर्योधना म्हणे शीघ्र मारीन मी या घटोत्कचा. त्यांनी सांगितलं, हे दुर्योधना, तुम्ही काही चिंता करू नका, मी या घटोत्कचाला मारू शकतो. तव धृतराष्ट्र कुसेवाचे स्वरूप तया घटोत्कचाचे. आणि मग धृतराष्ट्राने विचारलं, हे संजय, त्या घटोत्कचाचं कसं स्वरूप आहे ते सांग. संजयामद सांगे साचे विस्तरोणीय. अरे बाबा, कसा दिसतो रे तो घटोत्कच? त्या राक्षसनीपासून झालेला भीमाचा मुलगा तो कसा दिसतो त्याचं तू मला सांगतो. एरू म्हणे तो महाबळी उधरोमा दाढी निळी. आणि मग त्यांनी सांगितलं, संजय सांगितलं, महाराज, अहो तो मोठा महाबळी वीर आहे, मोठं त्याचं स्वरूप आहे आणि त्याला निळी दाढी आहे. मोठी हनुवटी निहाळी लोहिताक्ष. लोहासारखी त्याची हनुवटी आहे, त्याचं मुख असं मोठंच्या मोठं आहे. तो राक्षस आहे, धनाढ्य आहे, मोठा आहे. ऊर्ध भ्रुकुटी ताम्रवदन कराल दाढा दंत तीक्ष्ण. दाढा दंत असे त्याचे करकरीत दात आहेत आणि त्याच्या भया अशा मोठ्या मोठ्या आहेत. कपाळी शेंदूर चर्चित दान दीर्घ नासिक. आणि ते नाकापासून असा शेंदूर लावत येतो तर मोठं त्याचं चंदन लावेल असते. नीलांग ग्रीवा लोहित महाबाहू कज्जल पर्वत. महाबाहू म्हणजे मोठे मोठे त्याचे हात आहेत आणि पर्वतासारखाच तो मोठाच्या मोठा दिसतो. भयंकर रूप दिसतो महाकाया. महाकाय असं भयंकर त्याचं रूप आहे असं संजय आंधळ्या धृतराष्ट्राला सांगत आहे. महो शीर्ष स्थूलस्थानी नाना आभरणे शोभती. आणि आता नाना आभरणे त्याच्या अंगावरती आहेत, काही हाताला बाजूबंद दंडामध्ये असं त्याला शोभिवंत नाना आयुधे मंडित हस्ती महावीर तो. आणि नाना अलंकार त्याच्या हातामध्ये सुद्धा शस्त्रास्त्र आहेत आणि महावीर असा तो दिसतो. सुवर्ण रथी अरुणला अनंतायुधी युक्त जाहलाय. सोन्याच्या रथावरती आरूढ होऊन आणि त्या ठिकाणी तो आलेला आहे. कर्णासवे झुंजो लागला माया रचोनीय. आणि आपल्या मायेसह तो कर्णासोबत युद्ध करत आहे. पर्वत शिला तरुवरो वर्षो लागला अपार. मोठे मोठे पर्वत उचलतो, मोठे मोठे दगड उचलतो, त्या कर्णावरती टाकतो. वायू वारुणाग्न्यास्त्र ब्रह्मास्त्रादी प्रयोजन. वारुणास्त्र, अग्निअस्त्र, वायव्यास्त्र आणि ब्रह्मास्त्रासह त्याच्याजवळ विद्या आहे. ही घटोत्कचाची अस्त्रे करणे निवारी समग्रे. आणि घटोत्कचाच्या प्रत्येक शस्त्राचं उत्तर कर्णाने सुद्धा दिलेलं आहे. तव आलायुध निशाचरे प्रार्थिले दुर्योधनासी. आणि मग आलायुध नावाचा जो निशाचर राक्षस आहे त्याला सुद्धा दुर्योधनाने बोलवलं. परम आवेशे बोलिले तेने माझे सोयरे भीमसेने. आणि त्याने परम आदराने बोललं की माझा स्वैरा भीमसेन आहे. हिडिंबी बकतीने मारिले बहुत. अहो याला हिडिंब नावाचा राजा, हिडिंब नावाचा दैत्य मारलेला आहे, हिडिंबेचा भाऊ. आणि हे आमचा दुश्मन लागतोय का यानं. बरी मज द्याली आज्ञा मी मारी न भीमसेना. आणि मला तीच आज्ञा पाहिजे, हे दुर्योधना मला ती आज्ञा दे, मी भीमसेनाला एरवी तरी मारणारच होतो. तुम्ही सुखे दुर्योधना पहावे आजी. आणि दुर्योधना तुम्ही फक्त दुरून पहा, मी कसा मारतो भीमाला ते. तो युद्धासी प्राप्त झाला आधी घटोत्कचासी झुंजला. आता तो अलंबुज नावाचा दैत्य पहिले घटोत्कचा सोबत झुंजला आणि युद्ध करायला चालू केलं त्यांनी. मग भीमावरी चालला ये रे विंदीला बाणवृष्टी. आणि मग भीमदारावरती चढाई करून चालला
मारला त्यावेळेला त्यांनी बाणाने त्याच्यावरती वर्षा केली. येणे बाणी दृष्टी निवारी तव भीमे गदा प्रेरिली. आता तो दैत्य होता त्याला बाण काहीच करू शकत नव्हते. ते बाण त्याने असे हवेसारखे जिकडे तिकडे केले. त्यावेळेला भीमदादांनी गदा उचलून त्याच्या अंगावरती धावून केले. ही पराभूत केली राक्षसे देखाय. आणि त्यांनी सुद्धा बरेच राक्षस पराभूत केलेले होते. मनोनी परी परी गमुसळे मुद्गलो भीमे प्रेरिले अपार. परी नावाचं शस्त्र मुद्गल असे अपार शस्त्र भीमदादांनी सुद्धा मंत्राच्या सहाय्याने आणले. ही आलायुधे समग्र निवारिले. आता आलायुध नावाच्या दैत्याने याचं सुद्धा निरसन केलं. मग मुष्टियुद्धाभिरिन्नले भीमे तया शिथिल केले. आणि आता असं मुठी धरले. आता सगळे शस्त्र बंद झाले. मुठीत मुठी घातल्याने एकमेकाला मारायला लागले. त्यावेळेला भीमदादांनी त्या दैत्याला सुद्धा हयाळ केलं. ऐसे रात्री युद्ध झाले आलायुधासी. असं रात्रभर युद्ध झालं आलायुधासोबत भीमदादाचं. आलायुध सरकटला तेने भीम व्याकुळ केला. आलायुध तिथं घायल झाला. आता भीम त्यांनी थोडा व्याकुळ केलेला आहे. तव श्रीकृष्ण बोलता झाला घटोत्कचासी. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा घटोत्कचाला काय बोलताय. तूज आणि सैन्या देखता व्याकुळ केले वायुसुता. अरे बाबा तुझ्या पित्याला तुझ्या देखत सैन्याच्या देखत व्याकुळ केलेला आहे. करी सांडोनी सूर्यसुता जाई राक्षसावरी. अरे बाबा या कर्णाशी युद्ध करणं सोड आणि जाय तुझ्या भावाची मदत कर. मग घटोत्कचाचे गदा घाती तया मूर्छित पाडिले क्षिती. आणि मग घटोत्कच गेला त्याच्यावरती एक गदा घातली. त्याला मूर्छा येऊन खाली पडला तो धरणीवर. करी सावधाने शीघ्र गती आलायुधे रचिली माया. आणि आता आलायुधानं त्या ठिकाणी आरामशीर शीघ्र गतीने सावधानाने एक मायाची रचना केली. रुधिर अश्मते वेळा ननी मुनी वर्षता दाहला. आणि आता रक्त मांस त्या ठिकाणी त्यांनी वरून पाळायला सुरुवात केली. आपल्या शस्त्र घटोत्कच ही निवारू लागला मायेची करोनी. आणि मायानच यानं त्याचं निरसन केलं घटोत्कचाने सुद्धा. मग परस्पर परी घसुळे गदा मुद्गलानी मुसळे. आणि मग परी सूळ गदा मुदगल आणि मुसळ याचं सुद्धा. पिनाक तोमर करवाळे झुंजिनले. आणि मग ज्या वेळेला महादेवाने त्याचं युद्ध केलं त्याच्यासोबत त्यावेळेला वृक्षशिळा पर्वताग्रे बाहुबळे झुंजती निकरे. आणि जसं वृक्ष झाडं उपटायचे आणि काड्या मारल्यासारखेच एकमेकाला मारायचे. पर्वत उपटायचे आणि जसे डोक्यात गोटे टाकावे तसे टाकायचे. महाशब्दयुक्त रुधिरे जाहली वृष्टी. आणि मोठा महाशब्द करायचा आणि रक्ताचा पाऊस यायचा. रक्ताचाच पाऊस यायचा असं व्हायचं. मग सक्रोधे घटोत्कचे शिर पाडिले अल्लंबुआचे. आणि घटोत्कचाला खूप राग आला आणि त्या अलंबुजाचं मस्तक खाली पडलं. गरजोनिया सिंहनादाचे केले वादळ. आणि त्यावेळेला सिंहनाद केला आणि वादळच केला. तर त्या ठिकाणी भीमदादाला खूप राग आला होता. पांडव पांचाळ आनंदले वाद्यनादे गर्जिनले. पांडव आणि पांचाळ देशाचे राजे जे द्रौपदीचे पिता आहेत त्यांना आनंद झाला. आणि आता तुतारे नगारे वाजायला लागले. धुंद्या वाजत होत्या. ऐसे बंधुसी मारिले तिये राती. आणि बकबंधूला त्यावेळेला मारल्या गेलं. आणि दुर्योधनाने जो राक्षस पाठवला होता त्याचं निरसन केलं. इकडे झुंजोनी कर्ण शिखंडी सात्यकी दुष्टदुम्न. आणि आता या ठिकाणी कर्ण झुंजत असताना शिखंडी सात्यकी आणि दुष्टदुम्न बाणी अच्छिन्नले करोनी पळविले देखाय. आणि त्यांनी बाणाचं आच्छादन करून त्यांना पळवून लावलं. आणि कित्येक पांडव सैन्य देह ध्वज छिन्न करोण. आणि कित्येक एक पांडव सैन्य देहाचं भिन्न भिन्न झाल्यानंतर हय रथ सारथी मारोन पळविता जाहला. आणि त्यांचे घोडे मारले त्यांचे सारथी मारले आणि त्यांना पळवून लावलं काही जणांना. हे घटोत्कचे देखोन अर्धचंद्राकार बाण. आणि हे घटोत्कचाने पाहिलं आणि अर्धचंद्राकार बाण प्रेरला. वराह पिक्ष सुवर्ण वर्ण प्रेरिले असंख्यात. आणि वराहाच्या पुच्छासारखं स्वर्ण वर्ण त्या ठिकाणी बाणावरती सोनं चमकणारा असा तो बाण. आणि आपण अदृश्य झाला कौरवा भयंकंप वर्तला. आणि आपण खूप
उच्च झाला आणि कौरवांना भीती वाटायला लागली. मनती हा कूटयुद्धी करणाला मारील समरी. आणि आता हा कूटयुद्धी म्हणजे हा जो घटोत्कच आहे तो कर्णाला मारल्याशिवाय आज दम घेणार नाही असं दिसत आहे. मग कर्णे बाण पेरले त्याही आकाश मंडळ व्यापिले. कर्णाने सुद्धा आपल्या गुरुच्या कृपेने बाण प्रेरले आणि सगळं आकाश मंडप व्यापून गेलं. ते समयी नाही देखिले कोणी कवनाय. आणि त्यावेळेला कोणीच कोणाला पाहायला तयार नव्हतं. तेव्हा बाण शक्ती प्रास मुसळे तोमर फरश. आणि बाण शक्ती तोमर आणि मुसळ याचं प्रेरणा केली. खड्गे गदा आणि पट्टिशो परीघ शिळा चक्रे. खड्ग गदा परीघ असे शिळा चक्र त्यांनी उचलले. ही घटोत्कच वर्षला तेने कर्ण विकळ जाहला. आणि त्याचा पाऊस पडला, शस्त्राचा आकाशातून पाऊस पडला. त्यावेळेला कर्ण व्याकुळ झाला. कौरव दळा पळ सुटला हाहाकारे. आणि कौरव दळ आज उभ्यानं हालत होतं, पळायला लागलं. किती एक मृत्यू पावले किती एक बोलते जाहले. काही तर मृत्युमुखी पडले, काही नुसते बोलू लागले, बडबड करत होते. ती पांडवा साह्य आले स्वर्गस्थ देव. अहो काहीतरी पांडवाची सहायता करायसाठी स्वर्गातले देव आले असं वाटत आहे. अरे हा देवी वर्षावतेला ऐसा महाआवर्त जाहला. जो बाण अर्धचंद्रकार बाण होता त्या बाणाने ते सर्व शस्त्र पडत होते. पण यायला वाटलं की काहीतरी देव सहायता करायला लागले, आकाशातून पाऊस पडायला लागले शस्त्राचा. ती एक गोष्टीमध्ये राहिला एकलाची कर्ण. आणि आता मध्ये त्याच्यासोबत झुंजण्यासाठी एकटा कर्ण आहे. मग पाल्ला हितादी कौरववीरो शस्त्र रथ रहित समग्र. आणि बाल्लाहितादी कौरवीर त्या ठिकाणी सर्व शस्त्र रथासह. कर्णा प्रती काय उत्तर बोलते जाहले. कर्णाला काय विचारत होते. अगा कर्णावधारी इंद्र शक्ती असे तव करी. अरे हे कर्ण तुझ्याजवळ जी इंद्राने दिलेली अमोघ शक्ती आहे ती सोडोनी यासी मारी वाचवी प्राणामुचे. सोड त्याच्यावरती ती शक्ती, याला मार. एक एवढं भयानक आपल्या समोर आज संकट उभं आहे. हे ऐकोनी कर्ण ते क्षणी सैन्य आक्रंदता देखोनी. आणि ऐसा सैन्याची आक्रंदता पाहिल्यानंतर कर्ण काय करतोय. शक्ती सोडावी ऐसे मनी धरिता जाहलाय. आणि आता मनामध्ये धरलं की जी अमोघ शक्ती मला इंद्रापासून भेटलेली आहे ती. मग ते शक्ती दही प्रमाण काढोनी विद्युल्लते समान. आणि मग ती विजेसारखी चमकणारी शक्ती त्या बाणावरती लावली. जय श्री यमाची बहिणो प्रेरिले ते. आणि जशी यमाची बहीण म्हणजे यमुनेचं पाणी जसं नितळ निर्मळ चमकते तशी ती शक्ती चमकायला लागली. या हृदयी भेदला घटोत्कचे शब्द केला. आणि हृदय भेदल्या गेलं. घटोत्कचाकडे ते शक्ती लावून बाण सोडल्यानंतर घटोत्कच जमिनीवरती पडला. तेने भूगोल कापिन्नला त्यजिता प्राण. आणि त्याचा जसा जीव गेला घटोत्कचाचा तसा जसं काय भूमी हल्ली, धरणी कंप झाला असं झालं. हा त्यानं त्या अर्जुनाच्याच बाबा जाऊन घेतली आणि त्याच्यासाठी ठेवली होती, पण आज वापरायचं काम पडलं. हो अर्जुनाचं मरण कळलं समजा. कौरवी नाना वाद्य लावली कर्णाची स्तुती पूजा केली. कौरवांनी अनेक वाद्य लावून नाना वाद्यांनी याची कर्णाची स्तुती करायला सुरुवात केली. मग दुर्योधन कर्णाजवळी आला हरुषे. आणि मग दुर्योधन कर्णाजवळ आपल्या मित्राजवळ हर्षाने आला. असो घटोत्कचा पाडिले पांडव शोकाक्रांत जाहले. असं म्हणतात आता घटोत्कच तर भूमीवरती पडला, पांडवांना अत्यंत दुःख झालं. वरी कृष्णे हर्षोनी केले सिंहनादा. तरी पण श्रीकृष्ण परमात्म्याला हर्ष झाला आणि सिंहनाद त्या ठिकाणी केला. आणि अर्जुनाची पाठी वारंवार कृष्ण थापती. आणि अर्जुनाच्या पाठीवरती हात टाकून परमात्मा त्याला कंबाळू लागले, थापटत होते. कारण देवाला जे कळते ते आपल्याला कळत नाही. ही शक्ती अर्जुनासाठी ठेवलेली होती, पण ती आज खरचल्या गेली. खऱ्या अर्थाने माझ्या अर्जुनावरचं संकट गेलं असं देवाला वाटलं. विपरीतार्थ देखोनी किरीटी पुसता जाहलाय. आणि विपरीत अर्थ काढून अर्जुन देवाला बोलत आहे, देवा आपल्या इकडचा गडी मेला तरी तुम्ही हर्ष करत आहात. म्हणे आम्ही सर्व सैनिक पावलो असो महादुःख. अहो आम्हाला सर्वांना दुःख झालं आणि तुम्ही. आणि
तुझ झाला हरिक कोणे निमित्ते. आणि देवा मला सांग की तुला कशाचा आनंद झाला आणि आम्ही सर्व दुःखात आहोत, तू कसा हसत आहे. ऐकोनी यादवराय म्हणतो पार्था घटोत्कचा निमित्त. आणि मग यादवराजे म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे हा घटोत्कच तुझ्या निमित्ताने. शक्ती वेचली हे बहुत बरवे झाले